दर्शक हो नमस्कार. आपल्या न्यूज चॅनलमध्ये आम्ही सर्वांचं स्वागत करतोय. खरं तर अलीकडे पोलीस भरतीच्या भरपूर जागा निघत आहेत आणि अशा पद्धतीनं सध्या जे विविध अकॅडमी असतात, अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना खरं तर सोयीचं होत चाललेलं आहे. आधीच्या तुलनेत आता भरती प्रक्रिया एकंदरीत समजण्यास सोपं जाते आणि याच अनुषंगाने अलीकडेच आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीच्या जागा निघाल्यामुळे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये यश संपादन करीत आहेत. आणि असं असताना वाघोली या ठिकाणी आपण आहोत आणि वाघोली वाडी या गावामध्ये खरं तर पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू झालेलं आहे. धनराज भैया पतंगे करिअर अकॅडमी वाघोलीवाडी या नावाने प्रशिक्षण अकॅडमी सुरू आहे. त्या संदर्भातच आपण सुहास माने सर यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, काय सांगाल? खरं तर पहिल्यांदा आम्हाला तुमच्याकडून या संपूर्ण अकॅडमीचा संपूर्ण परिचय करून घ्यायला आवडेल. काय सांगाल? सर नमस्कार, मी सुहास माने. खरं तर म्हणताना पतंगे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली रामचंद्र बाळकृष्ण पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केला त्या सपोर्टमधून हे आपण उभा करण्यात आला इथे अकॅडमी. फक्त त्यांचं म्हणणं एकच आहे की ह्या आजूबाजूला 28 गावं आहेत. ह्या 28 गावातली पोरं 10वी झाल्यानंतर लेबर वर्क भरपूर वाढला होते बरोबर. लेबर वर्क भरपूर वाढल्यामुळं दादाने असं मार्गदर्शन केले की ह्या एरियामध्ये अकॅडमी नाही, 10वी नंतर पोरासाला व्यवस्थित प्रशिक्षण देऊन एक शासकीय नोकरी दिली पाहिजे. ह्या उद्दिष्टानं अकॅडमी उभा केली आणि त्याच्या पुढे आणि आपलं प्लॅनिंग चालू आहे. पोरासांना कसं मार्गदर्शन करता येईल, काय करता येईल त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित त्यांना अकॅडमी करतोय. आपल्या हे जिल्हा सोलापूर जिल्हा नाही, सांगली जिल्ह्यातून पण इथे अकॅडमीची ऍडमिशन आलेली आहे. म्हणजे लांब म्हणून पण विद्यार्थी आलेत. कधीपासून सुरू झाली? 1 वर्ष झाली. ही 3री बॅच चालू केलेली आहे आपण. म्हणजे पतंगे दादांच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे 2 मुलं बसवांना नागवांना यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. कशी कन्सेप्ट सुचली म्हणताना काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे इथंच अकॅडमी सुरू करावं असं? तसं म्हणलं तर ग्रामीण भागामध्ये भरपूर ठिकाणी बघायला गेलं तर 28 गावं म्हणजे कामती पोलीस स्टेशनच्या अंडरखाली येणारी 28 गावामध्ये अकॅडमी म्हणजे प्रशिक्षण देणार कोणतंच केंद्र नाही जवळ आसपास. इथं ग्रामीण भागात कामती, वटवटे, जामगाव, इनकी, परत इकडं कर्नाटक भागात आपण गेलो कुसूरला, इकडं पण भंडारकोट इकडल्या साईडला कुणीकडेच अकॅडमी नाही. आपल्याला बघायला मिळते मंगळवेढा, सोलापूर ह्या तालुक्या ठिकाणी अकॅडमी बघायला मिळते. मग त्या उद्दिष्टाने ग्रामीण भागांच्या पोरांचं काम करून तिथं जाऊन राहणं ही भरपूर परिस्थिती. आता आपल्याकडे येणारी अपडाऊन करून पण अकॅडमी करणारे पोर आहेत. मग त्या उद्दिष्टानं आपण काय केलं, जवळ ग्रामीण भागातल्या पोरांना सोयीस्कर व्हावं, त्यांना काम करता परिस्थितीची अडचण काम करता येत हे करता येते आपल्याला. खरं तर आताच तुम्ही अकॅडमीचे वर्ग खोल्या वगैरे सगळं फिरून दाखवलं. ऑफिस असू दे, वर्ग खोल्या, अभ्यासिका चांगल्या पद्धतीच्या आहेत. कशा पद्धतीने बघताय म्हणताना एक विद्यार्थ्यांना कसं सांगाल की अकॅडमीमध्ये वर्ग खोल्या वगैरे आपण सगळे बघतो, कशा पद्धतीने वातावरण म्हणजे ग्राउंड कुठं केलं जाते आणि वर्ग खोल्या वगैरे त्याबद्दल काय सांगा? इथं आपण 22 खोल्याचं नियोजन केलेलं आहे. इथं सगळं दगडी बांधकाम आहे. कॅम्पस चांगला आहे. लेक्चर एका दिवसाला 3 लेक्चर आपण नियोजन केलंय. मराठी व्याकरण, रिजनिंग आणि मॅथ्स, रिजनिंग मॅथ्सचं आणि मराठी व्याकरण, सायन्स असे 3 लेक्चर आपण अटेंड करतो डेली. सकाळचं आपलं गेटच्या नंतर, गेटच्या पुढे गेलो की रस्त्याच्या पलीकडे आपलं ग्राउंड आहे. एक कमीत कमी 20 ते 30 सेकंदात आपण ग्राउंडमध्ये जातो. सगळं आसपास कॅम्पस पण आपण व्यवस्थित निवडलेला आहे. दिवसाचा आपण डेली शेड्यूल ठरवलेला आहे. सकाळी पहाटे 5:30 वाजल्यापासून आपण शेड्यूल तयार करतो रात्री 11 वाजेपर्यंत. सगळं दिवसाचं मुलांचं इथं राहणं, खाणं, अभ्यास, लेक्चर घेणं सगळे आपण इथं सोय करून दिलेली आहे. काय वैशिष्ट्य काय सांगाल एकंदरीत? तुम्ही कॉम्पिटिटिव्ह मध्ये असू दे किंवा एकंदरीत वातावरण तर एकदम निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे. म्हणजे सुई जरी पडली तरी पण आवाज येतोय, वातावरण शांत. इथं वैशिष्ट्य म्हणलं तर कसं, इथं अनुभवी तज्ञ शिक्षक आपण इथं अवेलेबल केलेले आहेत. 3 शिक्षक आहेत, 2 कोच आहेत ग्राउंडसाठी. पण लेखीची तयारी आपण करून घेतोय. आता काय ग्रामीण भागांच्या मुलांचं ग्राउंड 100% म्हणजे 70% तयार असते. त्याची पर्सनॅलिटी ग्रामीण भागात चांगली असते शहरी भागापेक्षा. लेखीमध्ये थोडं अडचण, आपण 3 शिक्षक ठेवून तज्ञ अनुभवी शिक्षक ठेवले आहेत तिथं. दुसरी आपण डेली 100 मार्काची टेस्ट घेतोय. जे काही
दिवसातून जी घडामोडी होते ती डेली आपण 100 मार्क टेस्ट घेतोय. गणित, बुद्धिमत्ता, मराठी, व्याकरण, सामान्य ह्या सर्व गोष्टी आपण त्यात हे केलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं अभ्यासिका आहे, वर कॅम्पस आहे, स्लॅबच्या खोलीत दुसऱ्या मजल्यावर. हां, मग तिथं आपण व्यवस्थित झाडं पण आहे तिथं सावलीला, तिने सगळं व्यवस्थित आपण करून घेऊ शकतो तिथं. ह्या पद्धतीने आपण केलं. उन्हाळा जरी असला तरी पण अभ्यासिकेला सावली वगैरे सगळ्या गोष्टी ओके. इथं झाडाचं असं निसर्गरम्य आहे की इथं उन्हाळा असं जाणवत नाही. हम्म. थोडासा कॅम्पस आपण अवेलेबल भारी करून ठेवलेला आणि आहे. शांत वातावरणामुळे अभ्यास करायला पण हो. सोपं जातोय. रोड पासून कमीत कमी 100 मीटर अंतरावर आत व्यवस्थित गावापासून व्यवस्थित आपण केलेलं आहे. म्हणजे रोड पण लांब असल्यामुळे हो, जाणारे येणारे वाहनाचा आवाज पण कमी येतो. हा आवाज येतो. हा. वैयक्तिक तुम्ही सुरुवातीला बोलताना सांगितलं की पतंगे दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ग्रामीण भागात कशा पद्धतीने बघताय, म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल या ठिकाणी? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन करेन की आताची सध्या परिस्थिती आहे, मी अनुभवलो, मी बघितलो ती परिस्थिती कशी आहे. 10वी झाली की परिस्थितीच्या कारणामुळे मुलं काय करतात, बाहेर जाणं टाळतात, शिक्षण बंद करतात आणि ते गावात जे मिळेल ते काम करतात. लेबर असं भरपूर वाढलेले आहेत. मग त्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही परिस्थिती सांभाळत 10वी झाल्यानंतर आपल्या अकॅडमीला जॉईन व्हा. कोणी अपडाऊन करत असेल तर अपडाऊन करू द्या, कोण राहण्यासाठी तसं राहण्याची पण सोय करू आपण. इथं सोय आहेच राहण्याची, पण अपडाऊन करून इथं त्यांना आपण पूर्ण मार्गदर्शन देऊ. पण शिक्षण थांबवू नका, कारण का ग्रामीण भागात त्यांची मुलांची पर्सनॅलिटी एवढी भारी असते, फक्त त्यांना एक योग्य ती मार्गदर्शन मिळत नाही. ते मार्गदर्शन देण्याचं काम आपण धनराज भैया पतंगे अकॅडमी करतो. आणि दादांनी असं एवढं आपल्याला सहकार्य केले की 100% त्यांनी मोलाचं कार्य काय ह्या इथं काही अडचण आली तर दादा स्वतः वैयक्तिक लक्ष घालून चौकशी करतात, काय पाहिजे ते बघतात. पण असली एवढी मोठा आपल्याला सपोर्ट मार्गदर्शन मिळालं असताना ग्रामीण भागाच्या पोरांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन आपली शासकीय नोकरी लागली पाहिजे, आपली परिस्थिती सुधारली पाहिजे, इथे येऊन त्यांनी योग्य ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. एवढंच ग्रामीण भागातले आणि बाहेरच्या मुलांना आपण आवाहन करतोय. सर्वात आता तुम्ही सांगितलेत अगदी बरोबर आहे, पण प्रश्न उरतोय की विद्यार्थ्यांच्या अडचणी वगैरे. आता आजकाल आपण बघतोय की ऑनलाईन PDF माध्यमातून काही गोष्टी मुलांकडून जास्त पैसे घेतले जातात किंवा आर्थिक परिस्थिती ग्रामीण भागातील मुलांकडे नसते. तर या पद्धती हो, आतापर्यंत आम्ही 2 बॅच कंप्लीट केल्या. गेल्या वर्षी 2025ला आपण अकॅडमी चालू केली ती. दादाच्या मार्गदर्शनाखाली आपण 1 वर्ष 2 बॅच कंप्लीट केल्या. आपण 1 रुपयाही कोणाकडून घेतला नाही. खाणं, राहणं, अभ्यासिका आपण सगळ्यांना मोफत दिलेली आहे. इथून पुढेही फक्त आपण माफक फी म्हणून एक जेवणाची आपण सगळं मोफत देणार. ड्रायव्हिंग